श्रावणी सोमवार उद्या 26 ऑगस्ट 2024. काय आहे बरं? श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. गोकुळाष्टमी सुद्धा याला म्हणलं जातं. वार्षिक हिंदू सणामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय सण म्हणजे कोणता? तर श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी जन्माष्टमी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत कृष्ण या भगवानांचा जन्म झाला. कृष्ण जन्माष्टमीला उपवास देखील करतात लोक. पण त्यासाठी काय करावं लागतं? तर उपवासाला संकल्प करावा लागतो. तुळशीपत्र अर्पण करावं लागतं आणि ज्या काही सर्वात महत्त्वाच्या विधी असतील तर त्या सर्वात महत्त्वाच्या विधी कराव्या लागतात. या दिवशी शक्यतोह जर तुम्ही उपवास करत असाल तर या दिवशी काहीही खाऊ नका. जर तुम्हाला हे पटत असेल तरच श्रीकृष्णाचा उपवास करा. अनेक जण उपवासाचे अनेक पदार्थ ग्रहण करत असतात. पाहूयात की आपण या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आपण कोणत्या चुका करणं हे टाळलं पाहिजे. महादेवांचा प्रिय महिना म्हणजे श्रावण. श्रावणी सोमवार उद्या आहेच. अनेक जण श्रावणातील सोमवार करतात की जेणेकरून त्यांना चांगले फळ प्राप्त व्हावे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. यासाठी अनेक जण श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात. आता यावेळेस काय झालं आहे की 26 ऑगस्टला श्रावणी सोमवार पण आहे आणि जन्माष्टमी पण आहे. आता अनेक जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात, पण त्यांना काय करायचं आहे की जन्माष्टमीचा पण उपवास करायचा. मग त्यांनी काय केलं पाहिजे? तर महत्त्वाचं त्याच्यामध्ये की श्रावणी सोमवार पण आपला संध्याकाळी अनेक जण लोक सोडतात, पण जन्माष्टमी ही दुसऱ्या दिवशी सोडावी लागते. आता श्रावणी सोमवार सोडला तर जन्माष्टमी पण सुटणार आहे आपली. तर मग कसं करायचं? मग त्यासाठी एक चांगला उपाय मी सांगते. त्याच्यामध्ये असं आहे की जेणेकरून तुम्ही श्रावणी सोमवार तर सोडणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला सोमवार सोडतात त्या रोजच्या तुमच्या जेवणाच्या टायमिंगला फक्त पाणी प्या आणि पाणी पिताना एक संकल्प करा की मी श्रावणी सोमवार सोडत आहे. पाणी पिल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही खायचं नाही. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जन्माष्टमीचा उपवास सोडू शकता. म्हणजे तोच की जेव्हा श्रावणी सोमवारच्या संध्याकाळी रात्री तुम्ही जेवणाच्या टायमिंगला जेव्हा पाणी ग्रहण करणार आहात त्यावेळी संकल्प केल्यानंतर तुमचा जन्माष्टमीचा उपवास हा कंटिन्यू राहणार आहे. त्यासाठी जन्माष्टमीचा उपवास जर तुम्हाला करायचा असेलच तर पूर्ण दिवस आणि तो उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सोडावा लागेल. मी यासाठी जर खरे श्रीकृष्ण भक्त असाल तर तुम्ही हा उपवास मंगळवारीच सोडा, कारण त्याचे फायदे तुम्हाला मंगळवारी सोडल्यानंतरच मिळणार आहे. तो पूर्ण दिवसाचा तुमचा उपवास ठरणार आहे. आता आपण बघूयात की कोणत्या नेमक्या गोष्टी आहेत की या जन्माष्टमी दिवशी तुम्ही अजिबातच करू नका. आता काय असलं पाहिजे ते म्हणजे कॉमन आपण नेमकं काय करतो? आता श्रावणी सोमवार पण आहे, जन्माष्टमी पण आहे. उपवास केला नाही ठीक आहे, उपवास केला आहे ठीक आहे, तुम्ही उपवासाचे पदार्थ वगैरे खाऊ शकता. पण आता उपवास नाही आहे तर मग आपण दुसरं काय खाण्यापेक्षा म्हणजेच की महत्त्वाचं आहे की तामसिक अन्नाचा अजिबात ग्रहण करू नका. तामसिक अन्न म्हणजे काय की तुमचे मांस, मटण, अंडी असले पदार्थच खाणं टाळा तुम्ही. म्हणजे जे तुम्ही आता जन्माष्टमीचा उपवास नाही केला तरी पण जन्माष्टमी श्रीकृष्णाचं नामस्मरण पण खूप महत्त्वाचं ठरत असतं. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही दिवसभर जरी जप केला तरी पण ते उपवासाचं तुमचं सार्थक झालं, जन्माष्टमीचं तुमचं सार्थक झालं. श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैवच राहणार आहे. त्यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवा की तामसिक अन्न तुम्हाला टाळणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता दुसरं नेमकी कोणती गोष्ट आहे की ती चूक आपण करत असतो. एकदम आपल्या जेन्युइनली आपण ती चूक आपल्याकडून घडून जाते पण आपल्याला तर कळत नाही की आपण ती चूक करतो. तीच महत्त्वाची कोणती दुसरी चूक? तर या दिवशी जे काही मुके प्राणी असतील तर त्यांना अजिबात त्रास देऊ नका. कळालं? तर भगवंत म्हणजेच आपले श्रीकृष्ण यांना मुख्य प्राण्यांचा खूप लगाव होता. त्यांना मुके प्राणी खूप आवडतात.
त्यामुळे जे काही मुके प्राणी आहेत, जे काही मुक्या प्राण्यांना अजिबात म्हणजे अजिबात त्रास द्यायचा नाही. तो पण काही ना काहीतरी जीव आहे ना, त्याच्यात पण काही ना काहीतरी जीव आहे, तो पण जीवन आपलं जगत आहे. उगाच त्रास देऊन तुमच्या माथ्यावर पाप घेऊ नका, कारण हे अनफॉर्च्युनेटली पापच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रेम करा मुक्या प्राण्यांना. आता त्यानंतरची गोष्ट आपण बघत असतो. आता हा शुभ दिन आहे, सोमवार आहे. बघा, श्रावणी सोमवार किंवा कोणताही सोमवार असलं तर लोकांचा एक समजच आहे की जेणेकरून या दिवशी कोणता रंग जास्तीत जास्त परिधान केला जातो. तर आपल्याकडे व्हाईट म्हणजेच की पांढरा रंग परिधान केला जातो, बरोबर ना. म्हणजे या दिवशी पांढरा रंग म्हणजे खूप असं चांगलं प्रतीक म्हणून, एक वैभवाचं प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाकडे बघितलं जातं. हो ना, तुमची सुख समृद्धी, आर्थिक भरभराट, वैभवाचे प्रतीक, शांततेचे प्रतीक म्हणून पांढऱ्या रंगाकडे बघितलं जातं. आणि शक्यतो बरेच जण सोमवार असेल किंवा शक्यतो श्रावणी सोमवारला हा रंग परिधान केला जातो. आता घालायचा कोणता नाही कलर, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे पांढरा तर आपण घालणार, पण चुकून सुद्धा हा कलर घालायचा नाही. तर कोणता तो रंग आहे तर तुम्हाला माहिती असायला हवं. शुभ रंग शुभ दिनी, बरोबर. मग काळा रंग या दिवशी का घालावा? हो ना, म्हटल्यानंतर काळा रंग पूर्णपणे तुम्ही वर्ज करा, ठीक आहे. श्रावणी सोमवार आहे आणि त्याचबरोबर जन्माष्टमी पण आहे. त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे अजिबात म्हणजे अजिबात घालायचे नाही. जर तुम्ही खरे कृष्ण भक्त असाल ना तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका आणि तुळशीची पानं तोडू नका. लास्टचा पॉईंट आहे आपला तुळशीची पानं. बघा, श्रीकृष्णांना प्रिय असणारी तुळस, यासाठी जर तुम्ही खरे कृष्ण भक्त असाल ना तर या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नका. आता आपण काय म्हणतो की जेणेकरून जन्माष्टमी तर श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केली जातात किंवा तुळशीचे जे काय फुलं असतील किंवा जोड असेल किंवा पूर्ण पेंडी असेल, गुच्छ असेल तर तो अर्पण केला जातो. आता आपण काय, श्रावणी सोमवार आहे आणि जन्माष्टमीसुद्धा आहे. सकाळी उठून पहाटे स्नान करून चांगल्या पद्धतीने पूजाविधी करायची. तर आपल्याला तुळशीची पाने आणि फुलं महत्त्वाची. आपण काय म्हणू की ताजी फुले आणि ताजी तुळशीची पाने आपण तोडू नये, तर अजिबात असं करायचं नाही. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, साहजिकच फुलं तोडून आणू शकता, पण तुळशीची पाने उद्याच्या दिवशी अजिबात तोडू नका. त्यासाठी काय करा, तुम्ही आदल्या दिवशीच म्हणजेच रविवारी तुळशीची पाने काय करा, तोडून ठेवा. मस्तपैकी ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवू शकता, ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. चांगल्या पद्धतीने ते आहे तशी तुळशीची पाने तुमची राहणार आहेत. किंवा एका फुलपात्रामध्ये पाणी घ्या, अर्ध फुलपात्र पाणी घेऊन त्याच्यामध्ये जे काय फांद्या असतील तुळशीच्या तर ते तुम्ही फांद्या बुडवून ठेवू शकता. टवटवीत दुसऱ्या दिवशी आहे तशी तुळस तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे हेच की जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आणि माहिती झालं पाहिजे. पहिल्यांदा तर तुम्ही काय केलं पाहिजे की तामसिक अन्न टाळलं पाहिजे. मांस, मटण, अंडी अजिबात खाऊ नका. त्यानंतर मुके प्राणी असतील तर त्यांना अजिबात त्रास देऊ नका. आणि त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे असतील तर ते अजिबात परिधान करू नका. आणि लास्टचा पॉईंट काय आहे की जेणेकरून तुम्ही उद्या जन्माष्टमी दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नका. या गोष्टी जर तुम्ही साहजिकपणे लक्ष देऊन केल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होणारच. त्याचबरोबर आता आपण जे काही विधिवत करणार आहोत मग त्यामध्ये तुळशीची पाने अर्पण करा. आणि हे तुळशीची पानं अर्पण करताना मी तुम्हाला मगाशी सांगितलेला तो जो काही मंत्र आहे तो दिवसभर जरी म्हणला तरी त्याचे फायदे तुम्हाला जास्तीत जास्त होणार. तो मंत्र म्हणजे कोणता? तोच की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ठीक आहे. तर या जन्माष्टमी दिवशी आपण पाहिलं की जेणेकरून कशा पद्धतीने आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि या जन्माष्टमीचं नेमकं महत्त्व काय आहे. या दिवशी श्रीकृष्ण आपल्या पृथ्वीवर अवतरले की जेणेकरून सर्व जे काय असुर आहेत त्या असुरांचा नाश करण्यासाठी आणि पृथ्वीवर शांतताला ठेवण्यासाठी.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीकृष्णांची आणि महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.